स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. आपण मागतोय बाय प्रोडक्ट्स मागतोय आणि चिलिंग प्लांट मागतोय. चिलिंग प्लांट झाल्याशिवाय डेअरी होणार नाही. चिलिंग प्लांटची वेगळी मंजुरी मागतोय. त्याचं कारण असं की काही सेंटरला आपण उभे केले तर तिथं दूध गार करणे आणि घेऊन येणे अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, गेल्या मीटिंगमध्ये मंजुरी दिली, आजही पुन्हा त्याला मंजुरी आपण घेतोय. मेडिकल स्टोअर, जेणेकरून अगदी स्वस्तात तुम्हाला सर्व जनतेला आपण कशा पद्धतीने औषधं देऊ शकू याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी करत असताना निश्चितपणे आनंद होतोय. आपण जवळजवळ 13 शाखांची परवानगी मागितलेली आहे. जुन्या नियमाप्रमाणे आपण बसतोय. आज आपली मंजुरीच्या स्टेजवर आहे. तो आपला मंजुरीचा कागद अधिकाऱ्याच्या टेबलावर आहे. त्याची मंजुरी मिळाली तर आपण निश्चितपणे 13 शाखा सुरू करणार आहोत. तेवढी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आता नवीन सॉफ्टवेअर येणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, पण त्याच्याऐवजी आपण अगोदरच कोर बँकिंग सुरू केले. तुम्हाला आता मेसेज येतात, तुम्ही खात्यात ट्रान्झॅक्शन गेले की ताबडतोब तुम्हाला मेसेज येतो. आणि या पद्धतीने SMS सुविधा तुम्हाला दिलेली आहे. मोबाईल सेवा तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बँकिंग सुविधा पण तुम्हाला दिलेली आहे. कोर बँकिंग सुविधा आपण सुरू केलेली आहे. आणि संस्था आता सांगताना आनंद होतो की पेपरलेस झालेली आहे. पूर्वी असणारे सगळे ढीक रेकॉर्डचे ते ठेवण्यासाठी 1000 रुपये भाडं जावं लागतं, देतो, पण ते 10 वर्ष सांभाळावंच लागतं कायद्याप्रमाणे. म्हणून ते रेकॉर्ड सगळं सांभाळावं लागतं. पण इथून पुढच्या काळामध्ये पेपरलेस काम सुरू होणार आहे. अशा पद्धतीचं काम होणार आहे. पण जितकं ते चांगलं होणार आहे तितकंच ते ट्रान्सपरन्सी सुद्धा करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सभासदांना, ठेवीदारांना त्याचा अलर्ट राहावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या तालुक्यामधील वैभव संपतराव भोईटे हे नुकतेच शहीद झाले. ते BA पदवीधर होते. ते सैन्य भरतीमध्ये 2019ला झालेले होते. मराठा बटालियनमध्ये ते होते. त्यांचं ट्रेनिंग नाशिक येथे 1 वर्ष झालं होतं. ट्रेनिंग पॅरो कमांडो 9 महिने आग्रा इथं केलं होतं. नोकरी कार्यक्रम त्यांनी पहिले पोस्टिंग चंदीगड इथं झालं होतं, पठाणकोटला झालं होतं, लडाखला झालं होतं आणि आता सध्या लडाख येथेच ते होते. आणि ते जात असताना, ऑन ड्युटी असताना तो ट्रक खाली कोसळला दरीत आणि त्यांच्याबरोबर 8-10 जवान शहीद झाले. त्यामध्ये दुर्दैवानं आपले हे शूरवीर वैभवराव होते. आपण त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांच्या मातेला आपण आर्थिक मदत करून त्यांचा सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीनं आपण हे काम करायचा प्रयत्न करत आहोत. ते नुकतंच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन लडाखला गेलेले होते. 22/8/23 पासून सुट्टीवर गावाला येणार होते. त्या अगोदरच 19/8/23 रोजी त्यांचं ट्रेनिंग सोबत येत असताना लेहवरून तो ट्रक खाईत पडून त्यांचं दुःखद निधन झालं. आपल्याला अत्यंत त्यामुळं दुःख वाटलं. दुःख होण्यासारखी गोष्ट आहे. असे जवान जेव्हा बॉर्डरवर रात्रंदिवस पहारा देतात, मायनस टेम्परेचरमध्ये बर्फामध्ये काम करतात. आम्ही आता नुकताच मेघालय वगैरे फिरून आलो आणि तिथं जवानांची काय परिस्थिती बघितली बॉर्डरवर वगैरे चायनाच्या. अक्षरशः आपल्याला भीती वाटत इतकी थंडी आणि बर्फ पडलेला आहे. आणि बर्फ पडत असून त्यामध्ये ते जवान उभे राहून रक्षण करत असतात देशाचे. असे जवान, असे तरुण आहेत. म्हणूनच आपण या ठिकाणी निवांत आहोत, सुखात आहोत आणि आज मीटिंगला बसलेलो आहोत. असे जवान नसते तर आपल्याला इथं बसणं शक्य झालं नसतं. आणि अशापैकी एक जवान, आज अनेक जवान काम करतात, त्यापैकी तो जवान शहीद झालेला आहे. आणि म्हणून आपण त्यांना ही मेहरबानी केलेली नाही आहे. आपल्या हृदयात सहृदयत असल्यामुळं फुल ना फुलाची माकळी म्हणून आपण त्यांना ती मदत केलेली आहे. त्या मातेचा सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीची सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून बँकिंग क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून सामाजिक कामाला टच ठेवून पारदर्शी, प्रामाणिकपणे, निष्ठेने, जिद्दीने, अत्यंत तळमळीने काम उभं करायचा प्रयत्न सातत्यानं गेल्या 40 वर्षात आम्ही सहकार क्षेत्रात केलेला आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्याला श्रीराम बाजार पाहायला मिळतोय, पोल्ट्री पाहायला मिळते, सद्गुरू पतसंस्था पाहायला मिळते, महाराजा मल्टीस्टेट पाहायला मिळते, सद्गुरू शिक्षण संस्था पाहायला मिळते. सद्गुरू शिक्षण संस्था इथं सेक्रेटरी बसलेले आहेत.
आज तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की सद्गुरू शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी 200-300 मुलांना आपण ॲडमिशन देऊ शकत नाही, अशी इतकी चांगली परिस्थिती आज सद्गुरू शिक्षणमध्ये उभी राहिलेली आहे. आणि आता लवकरच आपण ब्रिलियंट अकॅडमीचं वडजरला 5-5.5 एकर जागेमध्ये एक मोठं बांधकाम करून त्या ठिकाणी आपण एखादी छान फ्रँचायझी घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि इंग्लिश मिडियमचं CBSE बोर्डाचं चांगलं शिक्षण आपल्या तालुक्यामधील मुलांना द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. कामगारांना जो स्टाफ आहे त्यांना 50% आपण फी घेतो, त्यांना आपण ती सुविधा द्यायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं कुठं ना कुठंतरी आपण द्यायचा प्रयत्न करतो, प्रेरणा देतो, एनकरेज करतो. चांगलं काम केलं तर बक्षीस देतो, इन्सेंटिव्ह देतो, सन्मान करतो. अशा पद्धतीची कामं करत सातत्याने आपण गेली 30-35 वर्ष या तालुक्यामध्ये काम करायचा प्रयत्न करतोय. अर्थात चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू बाबांची कृपा आहेच. शेवटी आपण जे करतो त्यामध्ये यश येतं. आपले धंदे वेगळे, संस्था हा धंदा नाही, संस्था हा सहकार आहे, संस्था हा सेवा करण्याचं साधन आहे. धंदे प्रचंड आहेत, त्या धंद्यामध्ये प्रचंड यश आहे. आणि त्यामुळं कधीही बुद्धीला असं टच झाला नाही की आपण 1 रुपया हरामचा कमवावा आणि आपल्या प्रपंचासाठी वापरावा. इतकं प्रामाणिकपणे या माझ्या लक्ष्मीच्या जागी उभं राहून मी तुम्हाला सांगतो, मला अत्यंत आनंद वाटतो की आपण आयुष्यभर चांगल्या पद्धतीचं काम केलं. एका पतसंस्थेतनं 15 संस्था उभा करायचं काम केलं. माझ्या मुलांनी अशाच पद्धतीचं काम करावं अशी तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी अपेक्षा ठेवतो. एवढंच सांगतो, अपेक्षा त्यांच्याकडनंही व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. असाच विश्वास आमच्या राहू द्या. आमचं चुकलं तर निश्चितपणे कान धरा, त्वरित सांगा, भेटा. खरं तर मला असं वाटतं की मीटिंग 2 तास 3 तास चालली पाहिजे. कारखान्यामध्ये बोलायला उठलं की दाबायचा प्रयत्न होतो, पण आपल्याकडे त्यापैकी ही माणसं आहेत कारखान्यात कुणाला न बोलून देणारे, पण आपल्याकडं अत्यंत मोकळेपणाने आपण मीटिंग घेतो. नियमावली सोडून आपण सांगतो काही विचारा, कुठलाही प्रश्न मांडा, तुम्हाला उत्तर दिलं जाईल. कुठेही तुम्ही काय कुणी चुकीचा बोलला, मीटिंगमध्ये बोलला असा विरोध कधीही कोणाला आपण केला नाही, कोणाबद्दलही रोष ठेवला नाही. अर्थात याचं एक उदाहरण देतो, तुम्हाला दिलं असेल पण परत देतो आठवण म्हणून अण्णांची. असा सद्गुरू पतसंस्थेची मीटिंग होती, नामवैभवमध्ये मीटिंग घेतली होती. अण्णा होते, मारुती बापू गावडे वगैरे मीटिंगला होते आणि वार्षिक सभा संपन्न होत होती नामवैभवमध्ये. संध्याकाळी 6चा पिक्चर बुक केला होता, 1 तासाचा गॅप ठेवला होता आणि मीटिंग चालू झाली. मीटिंग चालू झाल्यानंतर अण्णांच्या उपस्थितीत अण्णांच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये त्या मीटिंगचं कामकाज झालं आणि मी माझ्या भाषणामध्ये सगळे विषय मंजूर झाल्यावर सांगितलं की अण्णा आमच्याकडनं काय चुकत असेल तर निश्चितपणे तो तुम्हाला अधिकार आहे आमचा कान धरायचा, कारण का तुम्ही सहकारात अत्यंत देखणं आणि सुंदर काम उभं केलंय. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत. आज त्यांचं जर आपल्या मार्गदर्शन असतं तर आपली प्रगती अजून मोठ्या प्रमाणात गेली असती. ज्या वेळेस कारखान्याला 2 आणि 3 कोटी रुपयाच्या अडचणी होत्या तिथं आज आपण 10-10 कोटी रुपये त्यांना देऊ शकलो असतो. हे चित्र आज आपण निर्माण केलेलं आहे, परंतु आज अण्णा नाहीत आणि आज कारखाने आपल्याबरोबर नाही आहे. राजेंच्याकडं आपणही बरोबर काम करतोय त्यांच्या. तरीसुद्धा ही गोष्ट सांगताना मी बोलल्यानंतर मग मी बसलो. अण्णा बोलायला उठल्यानंतर अण्णांनी सांगितलं, दिलीपराव आम्हाला जो सहकार कळाला आणि तुम्हाला जो सहकार कळाला या जमीन आसमानाचा फरक आहे. मी बघायच्या बसून बघतोय, मीटिंग चालू झाली आहे, लोकांनी यावं, उपस्थिती राहावी. 700-800 लोक गच्च भरलेला होता सभागृह, थिएटर. सर्वांना आईस्क्रीम जागेवर द्यायचं काम चालू होतं. सर्वांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली जात होती. त्यांना विचारा म्हणून सांगितलं जात होतं. आणि चव्हाण साहेब बोलले तसंच, रामभाऊ बोलले तसेच लोक म्हणायचे आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही चांगलं काम केलंय, का आम्ही तुमची चूक काढायची, कामात चूकच नाही हे सगळं. तर ते म्हणाले आम्हाला काटे फिरून मिटिंगचं कामकाज चालवायची सवय, काटे पुढे ढकलून कशी मिटिंग संपवायची ह्याचा विचार करणारी माणसं आम्ही आहे. मिटिंगला कमीत कमी लोक उपस्थित कसे राहतील याचा प्रयत्न आम्ही करत होतो. म्हणून सांगतो की आम्हाला जो सहकार मिळाला तो आम्हाला कळला, त्यापेक्षा तुम्हाला केलेला सहकार, तुम्हाला कळलेला सहकार अत्यंत आदर्शवत सहकार आहे. तुमचा कान काय धरायचा, मी तुम्हाला एवढा उपस्थितांसमोर एवढंच सांगतो की तुम्ही आदर्श काम करत आहात. निश्चितपणे तुम्ही सहकारातलं एक चांगलं काम कराल आणि एक सहकारातले चांगले कार्यकर्ते म्हणून भविष्यकाळात तुमचा नावलौकिक केला जाईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि अण्णा बसले म्हणजे
सहकारामध्ये ज्या माणसांनी पोल्ट्री उभी केली, बाजार उभा केला, दूध संघ फलटण तालुका उभा केला, पशुखाद्य उभा केला, चौघांच्या मालकीची डिस्ट्री एकाच्या मालकीची केली, कारखाना सुंदर चालवला, कारखाना त्याचं क्रेशिंग वाढवलं, अशा पद्धतीची सगळी कामं केली. आणि फलटणपासून तुम्ही गेला तर सगळ्या लिफ्ट रोडला उभा केल्या, त्या अण्णांनी उभा केल्या. असं देखणं काम अण्णांनी कारखान्यामार्फत केलं. ब्लास्टिंग बोरिंगला तर मर्यादाच नाहीत, कुठं कुठं बोरिंग पाडली, कुणाला किती पाणी मिळून दिलं, असा तो नेता एक होता. आणि त्यांच्याकडनं झालेल्या कौतुकामुळं निश्चितपणे त्यांचा आदर्श घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांच्या समोर तुलना करत नाही, पण अण्णांच्या तुलनेत आणि आमच्या तुलनेत 95% फरक आहे. आम्ही करतोय ते काम 5% सुद्धा अपुरं आहे. अण्णा करत असलेल्या कामाला तोडच नव्हती. आम्ही प्रयत्न करतोय अण्णांनी उभे केलेल्या कामापर्यंत पोहोचायचा. निश्चितपणे चांगलंच काम करत राहिलो आणि सर्व संचालक मंडळांनी साथ दिली, सर्वांनी मदत केली आणि चिरंजीवांनी काम चांगलं प्रामाणिक बघितलं तर निश्चितपणे सहकारातलं एक आदर्श काम भोसले कुटुंबियांच्याकडनं उभं राहील. सेवा केल्याचं समाधान आम्हाला निश्चितपणे मिळेल एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सद्गुरू बाबांचे आशीर्वाद असेच राहोत अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय सहकार. धन्यवाद भैया साहेब. एवढा पाऊस असताना सुद्धा आपण सगळे इथं आज उपस्थित राहू शकला याबद्दल प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. फलटणमधील आज नावानुरूपाला आलेली अशी महाराजा मल्टीस्टेटचं आज 14व्या वार्षिक सभेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत. त्याबद्दल 31 मार्च अखेर मी आपल्याला ब्रीफली थोडं सांगू इच्छितो. शाखेची परिस्थिती काय होती. शाखेची सभासद संख्या होती 4000च्या आसपास. शेअर रक्कम रुपये होते 1,96,00,000 रुपये. खेळते भांडवल होतं 104,96,00,000 रुपये. ठेवी होत्या शाखेच्या 89,85,00,000. कर्ज होतं 59,33,00,000. नफा होता ते 31 मार्च 2023 अखेर 1,02,00,000 रुपये. आणि संस्थेची वार्षिक उलाढाल 836 कोटी आहे, ज्याचं टार्गेट आपण 1,000 कोटीच्या आसपास ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगू इच्छितो शाखेची 31 मार्च 2024 अखेर आपलं टार्गेट राहणार आहे ते ठेवींचं 100 कोटी आणि कर्ज वाटप 80 कोटीच्या आसपास आपल्या ठेवीचं उद्दिष्ट राहणार आहे. शाखेची आज सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर तसं बघायला गेलं तर शाखेचे 8 ब्रांचेस आहेत, ज्यामध्ये बारामती, कोरेगाव, मसवड, लोणंद, शिरवळ, वडूज, पंढरपूर आणि फलटणमध्ये हेड ऑफिस आहे आपल्या शाखेचं. लवकरच आपण महाराजा आयकॉन म्हणून नवीन बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण महाराजा मल्टीस्टेटचं व सद्गुरू पतसंस्थेचं हेड ऑफिस आपण तिथं स्थलांतर करत आहोत, ज्यामध्ये सुसज्ज अशी HDFC ICICI मध्ये आपण बिल्डिंग्स बघतो पुण्या मुंबईमध्ये, अशा तऱ्हेने आपलं हेड ऑफिस लवकरच तिथं उभारण्यात येणार आहे, जिथे आपले सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या सर्वांच्या सोयीनुसार सर्व फॅसिलिटीज दिल्या जाणार आहेत. सर्व शाखा इंटरकनेक्टेड आत्ताच रिसेंटली झालेल्या आहेत. मागच्या वर्षी CBS म्हणून प्रणाली आपण त्यामध्ये इंट्रोडक्शन केलं आहे, जिथं सर्व शाखा CBSE प्रणालीने आपण कनेक्ट केलेल्या आहेत. आपल्याला सांगू इच्छितो शाखेच्या ॲक्टिव्हिटीज गेल्या कोरोनामुळे आपण थोड्याशा मागील 2-3 वर्षामध्ये करू शकलो नाही, पण हेल्थ चेकअप, आय चेकअप असेल, फलटण फूड फेस्टिवल असेल, फलटण फेस्टिवल असेल, अशा ॲक्टिव्हिटीज आपण बरेच वर्ष घेत आलेलो आहोत. अजूनही आपण यावर्षी आपला टार्गेट राहणार की फलटण फेस्टिवल किंवा फलटण शॉपिंग फेस्टिवल असं मोठ्या प्रमाणात आपण आयोजित करणार आहोत फलटणकरांसाठी. कोरेगाव असेल, मसोड असेल, आपण बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज फलटणकरांसाठी, बाकीच्या कोरेगावकरांसाठी, मसोडकरांसाठी किंवा शिरवळकरांसाठी आयोजित करत असतो सभासदांसाठी. आपल्याला सांगू इच्छितो महाराजा मल्टीस्टेट ही एक अग्रणीय संस्था आहे, आपल्या आशीर्वादाच्या प्लॅटफॉर्मवरती उभी आहे. असाच आशीर्वाद आपण महाराजा मल्टीस्टेटच्या मागं, सद्गुरू उद्योग समाजाच्या मागं उभा ठेवाल ही अशा अपेक्षा करतो. ह्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भैयासाहेब, तेजूदादा, राजाकाका, रसा डॉक्टर, निकम साहेब, पवार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, उपस्थित आपण सभासद ज्यांनी आमच्यावर
मनापासून विश्वास ठेवलेला आहे. आपला आशीर्वाद, आपला विश्वास असाच राहावा ही अपेक्षा करतो आणि माझं स्वागतपर भाषण संपवतो आणि जगताप साहेबांना सांगतो पुढील वाटचालीस सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद भोसले साहेब. यानंतर प्रमुख आपले कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष सन्माननीय भैया साहेब यांचा सत्कार मानसिंगरावजी 2022-23 नफा वाटणीस मान्यता देणे पान क्रमांक 2 वर आहे. पान क्रमांक 2 अहवाल पान क्रमांक 2 वर नफा वाटणी पोट नियमानुसार सोसायटीस मागील शिल्लक नफा 3,40,605 रुपये 65 पैसे व दिनांक 31/3/2023 अखेरचा नफा 99,48,663 रुपये 94 पैसे असा एकूण निव्वळ नफा झाला 1,89,89,269 रुपये 59 पैसे इतका झाला असून मान्य संचालक मंडळाने नफा वाटणीस पुढील प्रमाणे शिफारस केलेली आहे तरी त्यास मंजुरी द्यावी. त्यामध्ये राखीव निधी आपण 40%, 40% शासनाच्या नियमाप्रमाणे 25%, आपण 40% प्रोव्हिजन संचालक मंडळाने शिफारस केलेले 41,16,011 रुपये. लाभांश आपला 1,96,06,000 रुपये शेअर कॅपिटल आहे, त्याच्यावर 10% प्रमाणे 17,82,756 रुपये 10% प्रमाणे. बोनस पगार सेवकांना 8.33 प्रमाणे 2,06,20 रुपये. प्रशासन निधी 1 लाख रुपये. इमारत निधी 25 लाख रुपये. शैक्षणिक निधी 5% प्रमाणे 5,14,501 रुपये. सहकार प्रशासन निधी 1% प्रमाणे 1,02,900 रुपये. धर्मादाय निधी 5% प्रमाणे 5,14,501 रुपये. शिल्लक नफा 4,57,980 रुपये 59 पैसे. एकूण नफा 1,02,89,269 रुपये 59 पैसे. खाली अक्षरेमध्ये 89च्या ठिकाणी 89 झाले, दच्या ठिकाणी ड आलेलं आहे, तर त्याची कृपया नोंद घ्यावी. ठीक आहे. 1,02,89,269 रुपये जो फायदा झाला त्याची विभागाने आपल्यासमोर मांडलेली आहे. 12 वर्ष. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.